नमस्ते फ्रेंड्स, आज आपण खमंग आणि खुसखुशीत असे दुप्पट तिप्पट फुलणारे पोहा पापड बनवतोय. बनवायला अगदी सोपे आहेत. तर त्यासाठी इथे मी 1 वाटी पोहे घेतलेले आहेत आणि ते आपल्याला मिक्सरमध्ये छान असे बारीक दळून घ्यायचे. शक्य तेवढे बारीक याची पावडर बनवून घ्यायची मिक्सरमध्ये. त्यानंतर ज्या वाटीने पोहे मोजले त्याच वाटीने 4 वाटी पाणी घालायचे आणि मिश्रण छान असं आपल्याला बनवून घ्यायचंय. असं हे मिश्रण बनवून घेताना त्यामध्ये कुठल्याच प्रकारच्या गाठी किंवा गुठळ्या राहता कामा नये अशा पद्धतीचं आपल्याला हे मिश्रण बनवून घ्यायचंय. पूर्णपणे हे मिश्रण मिक्स करून झाल्यानंतर त्यामध्ये मिरची पावडर, अर्धा चमचा पापड खार घालायचा आहे आणि अगदी पाव चमचा मीठ घालायचंय. खूप जास्त मीठ पण नाही घालायचं, नाहीतर मग पापड सुकल्यानंतर पापड कमी होतात आणि मग हे खारट होऊन जातील. आता हे मिश्रण आपल्याला अगदी गॅस फास्ट ठेवायचा आहे सुरुवातीला आणि स्लो गॅसवरती शिजवून घ्यायचे छानपैकी. पूर्णपणे याचा फेस गेल्यानंतर मिश्रण शिजलं आहे असे समजायचंय आणि थंड करून घ्यायचंय आणि एका प्लास्टिकच्या कागदावरती तेलाचा एकही थेंब न लावता पळीने असे जाडसर पापड घालून घ्यायचे. पहिल्या दिवशी तर हे पापड मी